सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. जय 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 शिवाजी. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, आमदार महेंद्र शेठ थोरे यांचा, शिवसेना. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ. आपण साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करावं. सगळे सहकारी आपल्या बरोबर प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत असताना मोठं संघटन आपल्या या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून उभा आहे. आणि म्हणून संजयजी, आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करत असताना आपला सर्वांचा मान सन्मान शिवसेनेमध्ये कायमस्वरूपी आपलं कुटुंब म्हणून राहणार जाईल. कोणाचाही आपण त्या ठिकाणी होणार नाही. मगाशी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की सत्य परिस्थिती आहे का शिवसेनेमध्ये जुना नवीन हा भेदभाव आम्ही म्हणत नाही. काम करणाऱ्याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतो. जो चांगलं काम करेल त्याला त्या ठिकाणी चांगली संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं चांगलं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून उभं राहावं. या माध्यमातून त्या परिसरामध्ये आपण चांगलं काम त्या ठिकाणी करताय. अशोक चांगलं काम करतोय. या ठिकाणी असणार जयवंत असेल आणि भरत असेल, आपण सारेजण, अमोल माझा सहकारी आहे, प्रशासकीय चांगलं काम त्याचं सुद्धा आहे. ते सारेजण शिवसेनेला बळकटी देण्याचं काम हे आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून या भविष्य काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून आपलं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. जे जे कार्यकर्ते आपल्या बरोबर सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत, या साऱ्यांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सगळ्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. परंतु मित्रांनो, या सगळ्या गोष्टी करत असताना विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं करावं, जेणेकरून ऐतिहासिक विकास टप्पा 2 मध्ये, आता टप्पा 1 मध्ये आपण 5 वर्षांमध्ये जी भरीव ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत ती जिल्हा प्रमुखांनी असताना आम्ही साऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. टप्पा 2 मध्ये सुद्धा आपण जी ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये फ्युचर मध्ये व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. याच्याच बरोबर त्या ठिकाणी वाड्यांमध्ये सुद्धा असणारे आपले आदिवासी बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत.
त्यांचा सुद्धा आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। त्या साऱ्यांना विश्वासात घेऊन आपण चांगलं काम भविष्यामध्ये या साऱ्यांच्या माध्यमातून अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो की चांगलं काम आपल्या माध्यमातून उभं राहील। खरं तर आपण जास्तीत जास्त विकास या मतदारसंघाचा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहताय की खालापूर असेल, खोपोली असेल, माथेरान असेल, कर्जत असेल मोठ्या प्रमाणात प्रवेश आपल्या या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आता पुढील काळामध्ये खालापूरमध्ये आपल्या लक्षात येईल की खालापूरमध्ये सुद्धा मोठे प्रवेश आपल्या बरोबर त्या ठिकाणी येत आहे सगळेजण। त्या सगळ्यांना घेऊन आपण त्या ठिकाणी संघटनेचं मोठं जाळं आपण या ठिकाणी उभं करणार आहोत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर मी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो का शिवसेनेचाच भगवा या ठिकाणी फरकणार आहे। शंका कोणाच्याही मनामध्ये नाही। मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे की साहेब कर्जत मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकवून आपल्या समोर उभा राहील। हा या शिवसैनिकांचा शब्द तुम्हाला आहे असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून संजयजी सारखे संजय असतील आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करत आहात। साऱ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला मानसन्मान शिवसेनेमध्ये राखला जाईल। आपल्या माध्यमातून जी विकास कामे असतील ती विकास कामे सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत। आता कोलिवलीचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत, नेवालीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। कोलिवलीमध्ये तर आपण या ठिकाणी 50 लाखाचे आता एक रस्त्याचं काम सुद्धा दिलेले, वर्क ऑर्डर सुद्धा झालेले आहे, ते काम आपण साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी करावं। त्यानंतर नेवालीमध्ये सुद्धा त्या प्रमुख रस्त्याचं काम आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याची सुद्धा वर्क ऑर्डर त्या ठिकाणी 50 लाखाचं काम आहे, ती सुद्धा वर्क ऑर्डर झालेली आहे। अशा पद्धतीने आता कोलिवलीचा एक फक्त सभामंडळाचा शब्द दिलेला आहे, तो सुद्धा मी लवकर पूर्ण करतोच। परंतु बाकी इतर कामं जी आहेत त्या कामांना सुद्धा आपण प्राधान्य देऊन चांगलं काम आपण या ठिकाणी उभं करा। मोठ्या संख्येने सगळे नवीन चेहरे आहेत माझ्यासमोर, आपण चांगलं काम आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे। हे सगळे चेहरे बरोबर आल्यामुळे एक वेगळी ताकद शिवसेनेची उभी राहणार आहे। दिनेश माझा सहकारी मागेच माझ्याबरोबर येऊन प्रवेश केलेला आहे, त्यामुळे बाकी दिनेश तर पूर्वीपासून शिवसैनिक पण माझ्या बरोबर आहे, राहायला नितीन त्याला हातावर धरून कधी आणेल त्याची काय काळजी नसावी। आणि सगळे आपले जुने सगळे सहकारी आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन विधानसभेची निवडणूक आपण एकत्रपणे या ठिकाणी लढणार आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे आणि त्यासाठी मी आपण सारेजण प्रवेश करतात आणि सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश सुरू करूया। बऱ्याच मोठ्या संख्येने आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मला येण्यासाठी बराचसा उशीर झाला आपल्याला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेली 20 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, परंतु आपण बोलतो ना का देवारातला देव चांगला असतो, विठ्ठल चांगला असतो, परंतु त्याच्या साईडला जे बडवे लोक असतात त्याच्यामुळं आज मी राष्ट्रवादी सोडून माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मी खूप राष्ट्रवादीचा जवळजवळ 20 वर्ष काम केलेलं आहे, म्हणजे आमचे आदरणीय सुरेश भाऊ लाडांपासून तर आता कालांतराने लाडांकडनं आम्ही माननीय सुधाकर घारे यांच्याकडे गेलो होतो, परंतु घारे साहेबांनी थोडीशी वेगळ्या पद्धतीत मला वागणूक दिल्यामुळे मी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करायचा ठरवलं आहे आणि तो केलेला आहे। साधारण 70 ते 80 कार्यकर्त्यांना घेऊन मी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। आज तुम्ही बघा तर खूप पाऊस आहे, या पावसात पण 70 ते 80 कार्यकर्ते माझ्या जोडीला आलेले आहेत, माझ्या बरोबर आलेले सगळे सहकारी असेल, मध्ये बोरगाव असेल, बोंडेशेत असेल, पेंढरे असेल, तेलंगवाडी असेल, उंबरकांड असेल, म्हणजे ग्रामपंचायतचे बहुतेक कार्यकर्ते आलेले आहेत आणि जे राहिलेले आहेत त्यांनी मला आज सकाळपासून भरपूर कॉल केले, परंतु पाणी असल्यामुळे काही कार्यकर्ते घरीच राहिले। पण येत्या काळात त्यांना मी भरपूर कार्यकर्त्यांना प्रवेशाला आणणार आहे। आता ज्या आम्ही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्यामुळं आता आम्ही आमच्या विभागामध्ये आमची ओलमन ग्रामपंचायत असेल, नांदगाव ग्रामपंचायत असेल, खांडस ग्रामपंचायत असेल, सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर माझे चांगले संबंध आहेत। आज मला खांडस गावातनं फोन आले, वलिवऱ्या गावातनं फोन आले,
चेईवरनं काही कार्यकर्त्यांचं फोन आले का आम्ही तुमच्या जोडीला येतो, परंतु पाऊस असल्यामुळे मी काय जास्त कार्यकर्त्यांना बोलवलं नाही. पण भविष्य काळात सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना पुन्हा एकदा 2024 मध्ये आमदार करण्याचं ठरवलं आहे आणि करणार.